निस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वाणरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनहरे। विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करावी असे ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोपाय आणि या ज्ञानोपे मंदिराच्या कलशस्थानी असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत देहुनिवासी तुकोबाराय ज्ञानोबा तुकोबाराय यांच्या वारकरी परंपरेतले श्री संत शांती ब्रह्म ज्यांना म्हणावं अशा शांती ब्रह्मनाथ महाराजांचा चार चरणांचा आणि परिचयातला असणारा हा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल तिच्या अभंगात विठ्ठल विठ्ठल ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित यावं असो ज्या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित यावं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी असणारा श्री क्षेत्र पिंपरखेड बुद्रुक हरिभक्तीपरायण वैकुंठवासी महंत भगवान बाबा व श्री महंत शिवपुरी गुरु धर्मपुरी श्री महंत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त असणारा हा जो काही सप्ताह सोहळा आहे आणि या सप्ताह सोहळ्याच्या निमित्तानं या सप्ताहाचे असणारे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण बंशीधरजी महाराज मिसळ श्री हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज रक्ताटे आणि श्री हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज भांगे या ठिकाणी असणारे रामकथा प्रवक्ते श्री हरिभक्तीपरायण विश्वंभर महाराज माळोदे आणि ज्ञानेश्वरी पारायण श्री हरिभक्तीपरायण मदनजी महाराज रक्ताटे त्याचप्रमाणे या कीर्तनरूपी सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित यावं आजची असणारी कीर्तनरूपी सेवा या कीर्तनरूपी सेवेचे यजमान दादाहरी केदार सुशील डोईफोडे आणि दत्ताभाऊ सांगळे त्याचप्रमाणे आदरणीय गायनाचार्य मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज राऊत संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण धनंजय महाराज ओलेकर श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज वाघमोडे संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज बोधने आणि त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण मुरली महाराज गावडे रामेश्वरजी महाराज भांगे सुदर्शन महाराज सानप गौरव महाराज शेरे कृष्णा महाराज वाचाटे सुरेश महाराज आंधळे विशाल महाराज खरात विजय महाराज नळगे संदीप महाराज सपाटे आणि एकंदरीत या ठिकाणी परिसरातले असणारे सर्व कीर्तनकार प्रवचनकार कथाकार त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ या ठिकाणचं भजनी मंडळ आमच्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण आदरणीय परमार्थातलं सर्वोच्च नाम आदरणीय सटले गुरुजी यांचे विद्यार्थी हरिभक्तीपरायण अक्षयजी महाराज चंद्रे त्याचप्रमाणे आमचे मालक हरिभक्तीपरायण जंगली महाराज शास्त्री यांचे विद्यार्थी विशालजी महाराज तिकांडे त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे गजानन महाराज मुळक असो काही नावं मला माहित असतात ज्ञात असतात काही नावं ज्ञात नसतात परिसरातील असणारे आदरणीय संपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांची नावं घ्यायची राहून गेली असतील अशी सर्वच मंडळी सुद्धा त्याचप्रमाणे या ठिकाणचे असणारे भालदार चोपदार विनेकरी गावातील असणारं तरुण मंडळ महिला मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मंडळ आणि या ठिकाणची असणारी साऊंड सिस्टीम
सर्वांच्या चरणी दंडवत, माऊलींच्या चरणी दंडवत, भगवान बाबांच्या चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल अभंग आहे नाथ महाराजांचा. आतापर्यंत तुम्ही आम्ही अनेक अभंग ऐकले. भगवंताच्या नामाचं वर्णन करणारे अभंग, नामपर प्रकरणातले जे अभंग आहेत, विनंतीपर अभंग असतील, उपदेशपर प्रकरणातले अभंग असतील, किंवा मागणीपर प्रकरणातले अभंग असतील, किंवा गवळणपर प्रकरणातले अभंग असतील. पण या अभंगांचीच निर्मिती करणाऱ्या संतांचा स्वभाव कसा असावा याचं वर्णन ज्या क्षणाला यावं तर ते वर्णन करावं कुणी, याचंही विशेष महत्व आहे. वर्णन कुणी करावं? वर्णन असं कुणीही कुणाचं करून जमत नाही. एका अधिकारी व्यक्तीनं दुसऱ्या अधिकारी व्यक्तीचं वर्णन करावं तर ते यथार्थ ठरतं. मग वर्णन करणारा कोण आहे? तर वर्णन करणारे आहेत शांती ब्रह्म संत श्रेष्ठ ज्यांना म्हटलं जावं असे एकनाथ महाराज. पण नाथांचा अधिकार काय सांगावा? ज्यांच्या घरी भगवंतानं स्वतः 36 वर्ष रामावं असं वर्णन येतं, असा नाथबाबांचा अधिकार. आणि अशा या नाथ महाराजांनी जर वर्णन करावं तर निश्चितपणे ते यथार्थ ठरतं. गेली वर्षानुवर्ष तुमच्या कानावरती पडत आलेली या अभंग आणि या अभंगाची निर्मिती करणारे संत यांचा स्वभाव मुळात कसा असावा तर नाथबाबा वर्णन करतात की या संतांचे उपकारच एवढे आहेत की अगणित, मोजताच येणार नाही, शब्दात वर्णन करता येणार नाही, सांगता येणार नाही. सांगावया नाही पार किंवा वर्णवया नाही पार, नाही दोन्ही येते की ज्या क्षणाला वर्णन करता येणार नाही असे असंख्य प्रकारचे उपकार संतांनी अनेक उपकार करावेत, नाही का? अगदी ज्ञानोबा तुकोबारायांचा प्रश्न बघायचं झालं, शतकोटी रामायणाची निर्मिती व्हावी, 100 कोटी श्लोकांची रचना आहे. मात्र एखादं चांगलं काम जर झालं तर भांडणाला सुरुवात होते. स्वर्गीचे देव आले, पृथ्वीवरची माणसं आली, पाताळातले साप आले, तिघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि भांडण गेलं भगवान शंकरांकडे. महादेवांकडे भांडण यावं, तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. देवांनी म्हणावं रामायण आमचं, पृथ्वीवरच्या माणसानं म्हणावं रामायण आमचं, पाताळातल्या सापांनी सुद्धा म्हणावं रामायण आमचं. देवांनी म्हणावं रामायण आमचं, कारण भगवान विष्णू प्रभू श्रीरामचंद्र अवतार देवाचा, म्हणून रामायणाचा अधिकार आम्हाला. पृथ्वीवरच्या माणसानं सांगावं ते काय आम्हाला माहित नाही, तो देव असेल तिकडं तुमच्या घरी, इथं कोणाच्या रूपानं आला? माणसाच्या. मग रामायण कोणाचं? आमचंच. ते पाताळातले सापही म्हणायला लागले महाराज रामायण आमचं. म्हणले त्यांचं कसं? म्हणजे श्रीराम प्रभूंचे बंधू जे सोबत वनवासाला गेले होते ते श्रीराम प्रभूंचे बंधू, कनिष्ठ बंधू, लहान भाऊ पिंपरखेड, रामाचा लहान भाऊ लक्ष्मण, शेषनागाचा अवतार, म्हणजे आमच्यातला तो भाऊबंद झाला. आणि भाऊबंद की म्हटली का वाटेकरी आलेच, म्हटलं तो आमच्यातला भाऊबंद आहे म्हणून आमच्या वाटणीचा अधिकार. तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. मग आता करायचं काय? महादेवांनी ठरवलं वाटणी करायची. आता वाटणी म्हणले का लय लोक टपलेली, पण हे वाटणी काय साधी का? ती काय आपल्या सारख्यांची वाटणी का? 2 बंगले 4 गाड्या 10 एकर ती वाटणी होती 100 कोटी श्लोकांचे. देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी, पाताळातल्या सापांना दिले 33 कोटी. खाली किती उरले? 1 कोटी. 1 कोटीत पुन्हा वाटणी, 1 कोटीत पुन्हा वाटणी, 33 लाख 33 लाख 33 लाख. खाली उरले 1 लाख. 1 लाखात परत वाटणी 33,000 33,000 33,000. खाली उरले 1,000 परत वाटणी 300 300 300. खाली उरले 100. 100 परत वाटणी 33 33 33. खाली श्लोक उरले. वाटायला कसा? अक्षर मोजले, 32 अक्षर भरले, प्रत्येकी 10 अक्षर तिघांमध्ये वाटून दिली. आतापर्यंतची वाटणी झाली. आता इथून पुढची करा बरं, फार सोपी आहे. 2 अक्षर वाटा तिघांमध्ये. वाटता येईल? वाटून तर पहा, प्रयत्न तर करून पहा. मी आली चहा घेऊन. वाटता येणार? समसंख्या विषम संख्या वाटता येत नाही. मग करायचं काय? वाटणीचं फळ म्हणून भगवान शंकरांनी ती 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतली, 99 कंठामध्ये धारण केली. आणि गंमत अशी झाली, या 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरामध्ये गेलं. ते म्हणजे राम. राम नाम कंठामध्ये धारण करा. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव.
पार्वती मातेनं ऐकावं आणि विचारावं की देवा, देवादिदेव महादेव आहात, देवादिदेव महादेव आहात, तरी सुद्धा राम नामाचं चिंतन का करता? भगवान शंकरांनी सांगावं, पार्वती या नामाचं चिंतन तत्वज्ञान अगाध आहे, ते असं तसं कुठेही सांगून जमत नाही. पार्वती मातेने हट्ट धरावा की नाही, मला ऐकायचाच आहे. असा काय बरं या नामाचा महिमा, मी ऐकणारच. आता शेवटी किती केलं तरी तो स्त्री हट्ट आहे, नाही का? पुरवावाच लागतं. म्हणजे कीर्तनकाराची बायको का असेल, ऐकावंच लागतं. जे पाहिजे ते पाहिजेच. इथे जगत जननी आहे, ऐकायचंच म्हटलंय. अमरनाथ की गुफा आहे, वर्णन येतं महाराज की ज्या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती माता यांनी यावं, की ज्या ठिकाणी जीवजंतू मात्र देखील नाहीये, आणि आल्यानंतर जे ज्ञान मांडण्यास प्रारंभ करावा भगवान शंकरांनी, मुखारविंदातनं चिंतन निघतंय, तत्वज्ञान निघतंय, आणि ऐकता 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 पार्वती माता योग निद्रेमध्ये गेली. योग निद्रेमध्ये जावं, मग आता भगवान शंकरांच्या मुखारविंदातनं येणारं जे काही तत्वज्ञान होतं ते वाया जाऊ लागलं होतं. ते वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूंनी पाण्यातला मासा होऊन ते तत्वज्ञान ऐकलं, ग्रहण केलं. तेच हे मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ. आदिनाथांकडनं आता ज्ञान कोणाकडे आलं? मच्छिंद्रनाथांकडे. मच्छिंद्रनाथांनी पुढे दिलं. गोरक्षनाथ असतील, गहिनीनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, ज्ञानदेवांचे वडील बंधू म्हणजे निवृत्तीनाथ. आतापर्यंत आलेलं ज्ञान जे अप्रकट स्वरूपामध्ये होतं, आपल्या माऊलींपर्यंत यावं, माऊलींनी हे ज्ञान जगाला प्रगट करून सांगावं. माऊलींपर्यंत आलेलं हे ज्ञान माऊलींनी जगाला प्रकट करून सांगावं. आणि जिथपासून आपली आदिनाथांकडनं आलेली ही परंपरा, वारकरी संप्रदायातली नाथांची ही परंपरा जी वर्णन येते, दुसरी एक परंपरा नाथांची आली ती कानिफनाथांकडनं. कानिफनाथांचं वर्णन येतं की सोन्याच्या पालखीशिवाय कधी कुठं जात नसायचे. आता या नाथांनी मिळून काय केलं? 100 कोटी मंत्रांची वाटणी करून घेतली. नीट लक्ष देऊन ऐका बरं, थोडं जड जाईल पण ऐकण्याजोगत आहे. 100 कोटी मंत्रांची वाटणी करून घेतली. 100 कोटी श्लोक, 100 कोटी मंत्र आणि 100 कोटी अभंग, याच्या व्यतिरिक्त दुसरं साहित्यच नाही. 100 कोटी मंत्रांची वाटणी करून घेतली ती नवनाथांनी. आणि या नवनाथांनी त्या मंत्रांनी सिद्ध व्हावं आणि स्वतःचे असे साधक निर्माण करावे, शिष्य निर्माण करावे. आणि या नवनाथांनी निर्माण केलेल्या शिष्यांची संख्या कमी जास्त अशा प्रमाणात 84 होती. मग या 84 शिष्यांना, साधकांना कुठेतरी एक ठिकाण देता यावं, एक स्थान देता यावं, म्हणून ते स्थान जे दिलं गेलं ते होतं श्री क्षेत्र आळंदी. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा जे स्थान दिलं गेलं. त्यानंतर झालं असं की या नवनाथांनी यज्ञाला प्रारंभ केला. इंद्रानं यज्ञासाठी बोलवलं, यज्ञाला प्रारंभ केला. आणि प्रारंभ केल्यानंतर मीननाथांना ज्यावेळेला हे ज्ञान दिलं जात होतं, मीननाथांना ज्ञान देत असताना इंद्रानं मोराचं रूप घेऊन झाडावर बसावं, चोरून ते ऐकावं. चोरून 12 वर्ष ते ऐकलं. ब्रह्मदेवांनी सांगितलं की बाबा रे, तू किती पाठ्यंतरी विद्या घे, गुरूंचा वरद हस्त जर नसला ना तर ते व्यर्थ आहे. म्हणजे गुरु तर नाथ आहेत, त्यांच्या जवळ जायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, कधी भस्म केल्याशिवाय राहणार नाही. कारण समाजामध्ये तुम्ही बघा, लोक चांगल्या चांगल्याला त्रास देतील. विठ्ठल विठ्ठल, लोक चांगल्या चांगल्या माणसांना त्रास देतील. साधू संतांना दिलाय, देवादिकांना सुद्धा दिलाय. पण नाथांना त्रास दिल्याचं कधी ऐकिवात आलंय का? कुणाच्याच नाही. कारण माशीला माहिती असतं आपण घाणीवर पण बसू आणि जिलेबीवर पण बसू, पण जळत्यांनी खऱ्यावर बसायची ती हिंमत खरंच. नाथांच्या वाट्याला गेलं का भस्मच. अहो, गुरूंजवळ जायचं, नाथांजवळ जायचं म्हणजे ते भस्म केल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मदेवांनी सांगितलं, जगातली सगळ्यात मोठी शक्ती जर कुठली असेल तर ती म्हणजे क्षमा आहे. माफी माग, सगळं काही ठीक होईल. इंद्रानं यावं, नाथांच्या पाया पडावं आणि सांगावं की मी चोरून ऐकलं. नाथांनी सांगावं, जेवढं ऐकलं तेवढं याच क्षणाला विसरशील. इंद्रानं सांगितलं, असं काही करू नका, मी हे ज्ञान फार आत्मीयतेनं ग्रहण केलंय, फार आवडीनं ग्रहण केलंय, असं करू नका, काहीतरी उपाय सांगा. उपाय सांगितला गेला, एक काम कर, हातामध्ये कमंडलू घे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जाऊन बस. जोपर्यंत हातातनं ते पाणी निघतंय, हातातनं पाणी संकल्पित पाणी सोडतोय, जोपर्यंत 100 कोटी मंत्रांची पूर्णता मुखारविंदातनं होत नाही, तोपर्यंत संकल्पित पाणी सोडत जायचं.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये इंद्राने येऊन बसावं आणि हातात कमंडल घेऊन जे संकल्पित पाणी सोडलं गेलं ती इंद्राच्या मुखातून निर्माण झालेली मंत्रांनी युक्त असलेली अशी देवता तीर्थ जे निर्माण झालं ते होतं इंद्रायणी. ज्या ज्ञानोबारायणपर्यंत आलेली ही परंपरा, ज्ञानोबारायणांनी जे 9000 कमल निर्माण केले, ओव्या निर्माण केल्या, केवळ ज्ञानोबारायणचे एवढे उपकार. मग एकेका संताचं जर वर्णन करायचं झालं तर आपला 1.5 तास 2 तास कुठं सुडिता. आठवड्याचे 8ही दिवस आपल्याला पुरणार. संतांचे अगणित उपकार आहे. या संतांनी आम्हाला हे सगळं ज्ञान सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला. बघा ना, कीर्तनाला येणारी माणसं काही एका प्रकारचे राहतात का? नाही का? एका प्रकारचे राहतात का? कोण कुठल्या उद्देशाने सांगताच येत नाही. आजकाल तर अजिबात नाही, कलियुग आहे. कोण कशा करता येईल? कोणी वादन ऐकण्याकरता येतं, कोणी गायन ऐकण्याकरता येतं, कोणी चिंतन, कोणी अध्यात्म, कोणी विनोद, तर कोणी नुसतं आपलं उभं येऊन बसतो. चला बाबा बाई गावात आली कीर्तन ऐकण्याकरता. हो माऊली, वेगळा अर्थ म्हणत कोणी वादन ऐकण्याकरता येतं, नाही का? आम्हाला तर काहीच कळत नाही माऊली, काही कळत नाही, पण ऐकण्यात गोडवा आहे, नाही का? 8 मात्रा वाजवल्या, 16 मात्रा वाजवल्या, 32 मात्रा वाजवल्या, 64 मात्रा वाजवल्या, सरपटी होता, भजनी ठेका होता, कोणती लगी कुठे वाजवली, चक्रधार होता, पल्ली चक्रधार होता. आम्हाला ज्ञान नाही महाराज त्याच्यातलं, पण ऐकण्यामध्ये जो गोडवा आहे, तुमच्या वाजवण्यातला जो गोडवा आहे, तो आम्ही ऐकण्याकरता येतो. माऊलींचं गायन आहे, काय सुंदर गायलं, नाही का? आम्हाला नाही कळत महाराज त्यातला. हा सवरी राग आहे, बागेशी राग आहे, भूप आहे, यमन आहे, तोडी आहे, भैरवी आहे, शिवरंजनी, मधली चाल, ठायची चाल, ठायच्या चालीमध्ये मिश्र चाली आहे. आम्हाला त्याचं ज्ञान नाही, परंतु ऐकण्यामध्ये जो गोडवा वाटला तो ऐकण्याकरता काही जण येतात. कीर्तन आहे, साऊंड सिस्टीम आहे, कोणी ट्रबलच मागते, त्यांना काय कविता असते का? कोणी ट्रबल मागते, कोणी इको मागते, कोणी बेस मागते. अनेक प्रकार आहे, म्हणजे त्याच्यात सुद्धा प्रकार आहेत. हार्मोनियम आहे, वादी स्वर कुठला, संवादी स्वर कुठला, निषाद कुठला, पंचम कुठला, मध्यम कुठला, वर्च कुठला, कोणता राग कोणत्या प्रहरी गायलेला असावा, ओढव कुठला, शाडव कुठला, ओढव संपूर्ण कुठला, त्याच्यात 9 प्रकार आहेत. ताल, त्रिताल, झपताल, अनेक प्रकाराचा ताल आहे. मग आम्हाला त्यातलं ज्ञान नाही, पण ऐकण्यात गोडवा आहे. कीर्तनाचं व्यासपीठ आहे. कीर्तन नारदीय पद्धतीचं आहे, शास्त्रीय पद्धतीचं आहे. आता तर अनेक प्रकार निर्माण झाले. कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका. काय सांगावं भगवंत कधी कुणाच्या मुखातून काय वदवून घेईल आणि तुम्हाला मला दृष्टांत देऊन जाईल, सांगू शकत नाही. गाते सोते आणि पाहते, श्री संत भगवान बाबा यांच्याकडे. आणि त्यानंतर 1958 साली यशवंतरावजी चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री, ज्यांनी त्या धौम्यगडाचं नामकरण करत भगवानगड असं नाम त्या गडाला द्यावं. या समाजाला एकत्रित आणण्याचं कार्य या संपूर्ण परिसरामध्ये, या समाजाला पारमार्थिक क्षेत्रामध्ये एकवटण्याचं सगळ्यात मोठे कार्य जर कोणी केलं असेल तर ते श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामनभाऊ महाराज यांनी. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये अत्यंत गर्दी झाली. समुदाय जमा झालेला आणि या जनसमुदायानं ज्या क्षणाला यावं, श्री संत वामनभाऊंची तब्येत बिघडलेली आणि ज्या क्षणाला कानावर बातमी यावी की भाऊ गेले, महाराज गेले, लाखोंनी समुदाय जमा झालेला, मनामध्ये विचार सुरू झाला, चर्चेला प्रारंभ झाला की आता करायचं काय. कारण श्री संत भगवान बाबांची जी तिथी, त्याच तिथीवरती वामनभाऊ महाराज गेले. आता ही बातमी समाजामध्ये गेली की एकाच संप्रदायाला धरून चालणारे 2 महात्मे एका समाजात जावे, तेही एकाच तिथीवरती. लोकांना प्रश्न पडला, आता पुढे भविष्यामध्ये करायचं कसं? पुण्यतिथी आली, मग भगवानगडावरती जायचं का गहिनीनाथ गडावर जायचं?
प्रश्न उपस्थित झाला आणि काय सांगावं. गेलेल्या भाऊंनी उठून बसावं आणि सांगावं की मी आज काही जात नाही. लोकांच्या मनामध्ये आलेला प्रश्न योग्य आहे, मी काय आज जात नाही. म्हणून त्यानंतर 8 दिवसांनी त्यांनी देह ठेवला आणि म्हणून आपल्याकडचे बरेच सप्ते भगवान बाबांच्या पुण्यतिथीला सुरू होतात आणि वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीला काला होतो. म्हणजे या संप्रदायामध्ये आल्यानंतर समाजाला एकवटण्याचं कार्य ज्यांनी केलं असे असणार हे संत महात्मे. संत कोणीही असू देत, संत एका जाती धर्माचे नसतात, हे लोकांनी वाटून घेतलेत. संत एका जाती धर्माचे नव्हे. भगवान बाबा तुमची माऊली आमची असं काही नसतंय बरं. संत अनेक प्रकाराने उपकार करतात. मग उपकार करणारे संत कुठल्याही जाती धर्माचे नसतात आणि हाच सगळ्यात मोठा उपकार आहे की ते आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन चालतात. असे अगणित स्वरूपाचे उपकार. नाथबाबांचं वर्णन करायचं झालं तर काय वर्णन करा, नाही का? अनेक प्रकारानं अनेक संतांविषयी बोलायचं झालं तर यांचे उपकारच इतके आहेत की आम्हाला शब्दात वर्णनच करता येणार नाही. शाब्दिकाचे काम नाही ते